नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका गावाकडच्या व्हिडिओमध्ये मी देवान आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीतो. मंडळी कसं आहे, आता शेतीची कामं म्हटलीत ना तर भाजावळच्या पूर्वतयारी म्हणजे आमच्या कोकणात आहे ना पहिले गवत काढणी जाते, त्यानंतर आता कवल तोडलं जातं. तर फायनली आज आहे ना आम्ही आमचे जे काही कवल तोडले जाते ते आज तुमच्यापर्यंत थोडक्यात शेअर करतो. आणि कवल म्हणजे काय नेमकं, तर काही झाडांच्या वगैरे काही फांद्या असतात ना त्या तोडून आपल्या शेतीसाठी मशागतीसाठी उपयोगी होतात. तर मंडळी गावाकडे कशा पद्धतीने कवल तोडणी केली जाते या थोडक्यात व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. तुम्ही देखील या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तर मंडळी चला मंडळी झटपट व्हिडिओला सुरुवात करूया. चला मंडळी आता आपण जाणार आहोत कवल तोडायला. आणि इकडे बघा शिडी घेतली सोबत, एकदम अशी जुनी शिडी आहे. चला पुढे जावे, सर्व मंडळी गेलेत. इकडे बघा फायनली पोचलोय. आणि इकडे बघा कवल तोडायला सुरुवात केलेली आहे. बाबावरती चढले झाडावर. आणि इकडे बघा हे इकडे मम्मी जे काही कवल तोडलेले आहेत ना फांद्या ते किसवायला सुरुवात केला नाही. हे बघा इकडे बघा कवल वगैरे किसून ठेवलेलं आहे. आणि इकडे बघा सुकण्यासाठी घातलेलं आहे, त्यावर होलटे ठेवले आहेत. होलटा बघा, हे बघा अशा प्रकारे हे आता कवल सुकवण्यासाठी ठेवलेलं आहे. अजून वरता हा पूर्ण जो डोंगर भागातला हा भाग दिसतोय तर तेवढा अजून कवल तोडायचं आहे. इकडे आई अजून तोडते आणि इकडे पोरं आलेत. आता बघा ऊन बघा किती होतंय. मंडळी या शेतात इकडे बघू शकता, इकडे कलमाची झाडं लावलेली आहेत. हे बघा अशा ओसाड शेत आहे. आणि इकडे बघू शकताय त्यामध्ये कलमाची झाडं लावलेली आहेत. बघा इकडचं असं कवल तोडून झालं आहे, आता भाजवण्यासाठी हे उपयोगी पडतं. चला मंडळी इकडे बघा बाबा आता कवल इकडे तोडतायत. आणि इकडे बघा आमचा श्रीनंद झाडावर चढतोय. हा तोडतोय बघ. मंडळी आताच्या सीझनला बघा आंब्या काजूला इकडे मोर आले. हे बघा आता काजूला बघा मोर आलाय कसा. आता हे बघा तर मंडळी हे बघा हे जो असा आकडा आहे ना याला आमच्याकडे आकडी म्हणतात. अशी कमरेला लावायची असते आणि यात कोयती अडकवायची असते याला. हे बघा इकडे कोयती आहे. हे बघा अशी आकडे असते आणि याच्यामध्ये कोयती टाकायची अशी अडकवायची. हे बघा ही अशी कमरीला बांधायची दोरी. अशा प्रकारे ही कोयती अडकवण्यासाठी असते. आणि हिच्या साईनं अडकवून आपण झाडावर चढतो. हे बघा चला मंडळी आता वर चढलोय. आणि इकडे बघा आता शूट करायला काय जमत नाही, वरती चढलोय. इकडे श्रीनंद बघा कुठे गेलाय तर आंब्यावर दिसत नाही. खाली बघा चला फटाफट आपण कवल तोडून घेऊया. शूट करायला एक हातानं जमत नाही. चला तोडून घेऊया. आणि इकडे सूर्या हाय कर. मंडळी आता हे एवढं असं कवल तोडून झालंय. आणि इकडे बघा आता सकाळची न्याहारीची भाकरी, सर्व आता भाकरी खात आहेत. आणि मी पण आता इकडे भाकरी खातोय. भाजी मसूरची आणि आवल्याचं लोणचं आणि तांदळाची भाकरी. या तुम्ही पण मंडळी आता फटाफट भाकरी खाऊन घेऊया. चला आणि इकडे सर्व मंडळी भाकरी खात आहेत. चला मंडळी आता फायनली मस्त असं भाकरी वगैरे खाऊन झालेली आहे. आणि आता बघू शकते उन्हाचा भार थोडा वाढत चाललाय. आणि इकडे बघा श्रीनंद बघा तोडतोय, कवल तोडतोय.
बघा मंडळी, समोर बघू शकता इकडे आवळी नाही आणि ह्या आवळीवर बघा आवळी लागली वरती आणि तेच आम्ही इथे काढलेले. हे बघा कोकणातला रानमेवा. आणि वरती बघा इकडे कवल तोडत आहेत. आता सर्व आता कवल झालेलं आहे तोडून, आता निम्म आता फक्त तोडायचं आहे आणि किसवायचं फक्त बाकी आहे. हे बघा थोडंसंच आहे वरती. आता खालच्या साईडला जे शेताच्या लगतच होते ते तोडलेले आहे बघा. आणि इकडे सुकवण्यासाठी घातलेले आहेत. तर मंडळी आता कसं आहे, थोडं ऊन झालं होतं म्हणून घरी आलो होतो दुपारी जेवण्यासाठी. तर आता परत आता जातो मी खालती कवल तोडायला. असं गावी अशी काही आता सध्याचं वातावरण सुरू आहे. शेतीच्या कामांची पूर्वतयारी एकदम अशी जोरात चालली गावात. आणि गावाकडे कामे करायची म्हटलीत ना तर सकाळ आणि संध्याकाळी या दरम्यान काय जोरावर कामं करांना ती होती. नाही तर दुपारची अक्षरशः ऊन असतं ना तर विचारू नका, एकदम वैताग येतो उन्हातून. आणि संध्याकाळचं आणि सकाळ याच्यातच तुम्ही काम करू शकता. चला तर मंडळी फायनली आता घरी आलो आहे. आणि आता कवल इकडचं बहुतेकचं झालेलं आहे. तर आता उद्याचा दिवस फक्त जाईल आणि आपल्या धुळापाडीतलं आहे ते तिकडचं आहे अजून कवल तोडायचं. तर आय होप मंडळी कोकणातली भाजवलीची पूर्वतयारी काय असते तरी या व्हिडिओतून तुम्हाला थोडक्यात दाखवली. तर तुर्तच या व्हिडिओची रजा घेऊया. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनल तुम्ही नवीन मिळाले असतील ना त्यांचे सबस्क्राईब करा नावाचे बटन आहे ना ते दाबले विसरू नका. तर मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. या कोकण आपलंच असेल, काळजी घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा.